हाय, हॅलो. मी आहे दीपाली ब्लाऊज डिझाईन. मी आज तुम्हाला खूप छान अशा ब्लाऊजच्या डिझाईन दाखवणार आहे. ह्या डिझाईन जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही एखाद्या डिझाईनचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याचा सेम तसा डिझाईनचा ब्लाऊज तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी स्टिच करून घ्या. आणि माझे ब्लाऊज डिझाईनचे कनेक्शन जर तुम्हाला आवडले तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, मी तुम्हाला ब्लाऊजचे डिझाईनचे कनेक्शन दाखवणार आहे. हा आहे आरी वर्क बनवलेला ब्लाऊज. आरी वर्कचा ब्लाऊज आहे हा. खूप छान मोतीकाम याला केले आहे आणि स्लीवला लटकनचं मोतीकाम केलं आहे व बॅकनेक याचा मोतीकाम करूनच बनवला आहे. म्हणजे हा पूर्ण हेवी असा आरी वर्कचा ब्लाऊज आहे. तुम्हाला जर असा हा ब्लाऊज आवडला तर तुम्ही देखील ह्याचा स्क्रीनशॉट काढून असा सेम ब्लाऊज बनवून घ्या. हा आहे नेटच्या साडीतील ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज पूर्ण बोटनेकचा आणि डिझाईनचा आहे. म्हणजे यांची पुढचा गळा जो असतो तो पूर्ण आपल्या गळ्याला चिटकून येतो. याला मोती पोटलींची डिझाईन बनवलेली आहे व ह्याची स्लीव ही हाफ म्हणजे शॉर्ट स्लीव आहे. स्लीवला पूर्ण डिझाईन आहे. जर तुम्हाला असं स्लीव बनवायचे असेल तर तुम्हाला नेटची साडी घ्यावी लागते व ह्याला जे अस्तर अटॅच केलं आहे ते फक्त अर्ध्यापर्यंतच आहे. हे पहा, अर्ध्यापर्यंतच अस्तर अटॅच केलं आहे. त्याच्या पुढे अस्तर अटॅच केलेलं नाही. आणि बॅकला या ब्लाऊजचे हुक्स असतात, हे ब्लॅकला असतात. हे पहा, बॅकला हुक्स आहेत आणि पाठीमागचा गळा देखील मटका टाईप आहे, परंतु बोटनेकचा असल्यावानीच आहे. म्हणजे याला मोती पोटली पण बनवलेली आहे. जसे समोर जशी मोती पोटली आहे तशी पाठीमागे देखील मोती पोटणी आणि याला अशी डिझाईन आहे. हे पहा, नेटची डिझाईन. अस्तरला असा कुऱ्हाडी आकाराचा गळा तयार करून घेतला आहे आणि पूर्ण याला नेटची जी डिझाईन आहे. हा आहे माझा पिस्ता कलरच्या साडीतील ऑर्गेन्झा साडीतील ब्लाऊज आहे आणि याचा मी संपूर्ण व्हिडिओ माझ्या शॉर्ट्समध्ये अपलोड केलेला आहे. हे पहा, हे याची बटरफ्लाय स्लीव आहे. संपूर्ण स्लीवला खाली काचेच्या कांड्या आणि लेस बसवली आहे व गळ्याला पूर्णपैकी आरी वर्क बनवले आहे. हे पहा, गळ्याला पूर्णपैकी आरी वर्क बनवलेलं आहे आणि यामध्ये आरी वर्कमध्ये खूप छोटं असं काम केलं आहे. छोटेसे स्टोन, अजून स्टोन चेन आणि पायपिंग लेस मधल्या पायपिंग आणि टिकलीचं वर्क याला बनवलं आहे. तसेच बॅकचा नेक हा ला नॉट देखील अटॅच केले आहेत व या नॉडला कापडी लटकन तयार करून त्याला काचेच्या म्हणजे जे कांड्या मिळतात त्याची लेस अटॅच केली आहे व हा ऑर्गेन्झा साडीतील बटरफ्लाय ब्लाऊज आहे. पाहू शकता, हा बटरफ्लाय असा ब्लाऊज आहे. हा आहे काष्टाच्या साडीतला, आता जी पेशवाई काष्टा निघाला आहे त्या साडीतील ब्लाऊज आहे. हा काष्टा साडीतील ब्लाऊज कधी पण स्टिच करताना त्याची स्लीव ही कोपरापर्यंत ठेवायची. कोपरापर्यंत जर स्लीव ठेवली तर काष्टा साडीतील ब्लाऊज हा खूप छान वाटतो. तसेच त्याला नॉड आणि लटकन हे बसवायचे. याला मी मोत्यांची लटकन बसवली आहे व बॅकनेकला असे डिझाईन साडीची जी किनार आलेली होती माझ्या साडीमध्ये ती मी अटॅच केली आहे. मोराचे व स्वस्तिकमध्ये जे आपलं म्हणजे तांब्या असतो त्यात आपण पूजेच्या विधीला जो तांब्या वापरतो तसं नारळाची पूजा मांडतो तसं याला वर्क ऑलरेडी आलेलं होतं छोटं छोटं जरीचं आणि हे मोराचं वर्क होतं. आणि ह्या जरीच्या आणि जरीच्या वर्कमध्ये ही मोराचं आणि तांब्याचं जे वर्क आलं आहे त्याला मी संपूर्ण ब्लाऊजला म्हणजे अख्ख्या ब्लाऊजला मोतीचे वर्क केले आहे. मोती अख्ख्या ब्लाऊजला मोती बसवले आहेत. हे पहा, स्लीवला पण खूप छान असे मोती बनवले आहे. ज्यावेळेस ही स्लीव अशी हातात घातली जाते त्यावेळेस खूप सुंदर दिसते. म्हणजे आणि पुढे याला लेस अटॅच केली आहे. म्हणजे ही साडीला अशी माझ्या लेस होती. असा ब्लाऊज तुम्ही देखील बनवू शकता. म्हणजे ज्या काष्ट्याच्या वगैरे साड्या असतात त्यामध्ये असाच ब्लाऊज बनवायचा. नंतर हा पार्टीवेअर साडीतील ब्लाऊज आहे. हे पहा, पार्टीवेअर साडीला गळ्याला जास्त डिझाईन नसते.
फक्त लेस आणि नॉड किंवा फक्त लेस बसवली जाते. मी ह्या नॉडला संपूर्ण असे लटकन छोटे 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 असे पूर्ण लटकन तयार केले आहेत आणि याची स्लीव थोडीशी डिझाईनमध्ये बनवली आहे, म्हणजे अशी कुऱ्हाडी आकाराची, म्हणजे इकडून असा सेप देऊन यात हे छोटं जे वर्क आहे ते काचेच्या मी हाताने बनवले. हे स्टोन आहेत ना, हे मोती आहेत ना, मोती आणि काचेच्या कांड्या या मी हाताने बसवल्या आहेत, म्हणजे सुईने एक 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 करून अटॅच केले आहे आणि हा त्रिकोणी दंडाच्या बाजूला पॅच मी बनवला आहे व पाठीमागचा गळा याचा गोलच आहे. फक्त याच्या बाह्यांना आणि लेसला खूप छान अशी मी डिझाईन बनवली आहे. तसा तुम्ही देखील पार्टीवेअर साडीतला असा ब्लाऊज बनवू शकता. आता एक फॅशन आले आहे, संपूर्ण बायका काय करतात, ज्या साड्यात पहिल्या ब्लाऊज बसत नाहीत किंवा साडी आहे पण त्यातला ब्लाऊज खूप जुन्या स्टाईलचा झाला आहे. आता सगळ्या बायकांना कसं असते, म्हणजे सगळ्याच त्या स्त्रिया आहेत त्यांना ब्लाऊजचीच फॅशन, साडीपेक्षा ब्लाऊज कसा छान दिसतो हेच बघतात. आणि जर एखादी साडी जर आपल्याला आवडत नसेल पण आपण त्यातला ब्लाऊज जर खूप छान असा ट्रेडिशनल किंवा मस्त चांगला जर स्टिच केला तरच ती साडी आपल्याला घालावीशी वाटते व ती फॅन्सी वाटते. साडी आवडत नसली तरी ब्लाऊज आवडल्यानंतर आपण ती घालू शकतो असं. आता माझ्याकडे एक साडी होती मेहंदी कलरची, त्यातील ब्लाऊज माझ्याकडे त्याच्यामध्ये ब्लाऊज नव्हता, मग मी वेलवेटचा ब्लाऊज, म्हणजे वेलवेटचं कापड आपल्याला दुकानामध्ये मिळतं, वेलवेटचा ब्लाऊज मागितल्यानंतर पीस ते आपल्याला देतात. हा ब्लाऊज मी वेलवेटचा घेऊन खूप स्मूथ असा असतो हा ब्लाऊज अटॅच केला आहे. त्याला फक्त पानगळा, हा पानगळ्याचा सेप बघा कसा खूप सुंदर आला आहे. पानगळ्याचा सेप देऊन नॉड आणि त्या कापडी लेस लावून लटकन तयार केले आहेत. तुम्ही देखील एखाद्या साडी जर तुम्हाला ब्लाऊज आवडत नसेल तर असा ब्लाऊज रेडी करू शकता. हा आहे माझा खूप जुना ब्लाऊज आहे हा माझा, म्हणजे लग्नातल्या शालूचा ब्लाऊज. अगदी 13, 14, 15, 16 असं वर्ष, 15, 16 वर्षाचा तरी असेल एवढ्या दिवसाचा हा ब्लाऊज आहे. त्यावेळेस एकदम सिंपल स्लीव आणि सिंपल बॅकला चौकोनी असा गळा काढून मी शिवलेला हा ब्लाऊज आहे. त्याला छान असा लटकन मी, आणि त्यावेळेस लेस भेटत नव्हती लावायला पाटणीला, म्हणजे नव्हतीच लेस त्यावेळेस कापडापासूनच लेस तयार करायला लागायची. ही मी त्यावेळेस कापडापासून लेस तयार करून हा ब्लाऊज शिवला आहे. हा आहे कॉटनच्या साडीतील ब्लाऊज. कॉटनच्या साडीतला ब्लाऊज हा कॉटनचाच येतो आणि त्याला एकदम सिंपल नेक बनवून हा स्टिच केलेला आहे. हे पहा, एकदम सिंपल नेक आहे याचा. फक्त 2 नॉड लावून इथं चंद्राची कोर बसवल्याने बसून फक्त नॉडलेस मोत्यांचे लटकन बसवून हा ब्लाऊज स्टिच केला आहे. तुम्हाला जर कॉटनच्या साडीतील ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही देखील असा स्टिच करू शकता. हा आहे पैठणी साडीतला ब्लाऊज. आता पैठणी साडीतला ब्लाऊज म्हणलं की त्याला किनार ही आलीच. हे पहा, खूप स्मॉल अशा स्लीव्स आणि बॅकनेकला असा चौकोनी सेपचा गळा मी तयार केला आहे. व ही जी लेस आहे ही मला साडीत आलेलीच लेस आहे जी मी कट करून बसवली आहे. हा ब्लाऊज अंगात घातल्यानंतर असा होतो, त्यामुळे खूप छान दिसतो. असा चौकोनी गळा बनवला तर तुम्ही देखील अशी लेस तयार करून त्याला बसवू शकता. ही पण लेस साडीचीच आलेली होती. तुम्हाला जर माझ्या ब्लाऊजच्या डिझाईन्स आवडल्या तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील अशा ब्लाऊजचा कनेक्शन बनवा.